दीपक बोराडेंचं धनगर आरक्षणावरून उपोषण सुरू आहे आझाद मैदानावर। माझ्यासोबत बोलण्यासाठी धनगर बांधव पण आहेत आणि एक महिला पण माझ्यासोबत आहे। उपोषणाचा दुसरा दिवस आहे, मात्र मुख्यमंत्र्यांची कोणती या ठिकाणी त्यांचं सकारात्मकता पाऊल दिसत नाही। मुख्यमंत्री बोलतील आणि मुख्यमंत्र्यांना हे एस टी अंमलबजावणी करावीच लागेल। आणि आता प्रत्येक मुंबईमधून प्रत्येक एक महिला येतील, लाखोच्या संख्येने तो उपस्थिती येईल आणि प्रत्येक धनगर बांधवांच्या महिलांना पुरुषांना इथं येण्याची विनंती करते आझाद मैदानावर। जी काल चर्चा झाली त्या चर्चावर काही समाधानी आहात का तुम्ही? नाही, मुळात त्याला चर्चा म्हणता येणार नाहीत। सरकारने एक दूत पाठवला, त्यांनी सांगितलं की तुम्ही शिष्टमंडळ पाठवा, असं सरकारचं म्हणणं आहे। मग उपोषण करण्याच्या अगोदर 2 दिवस दीपक भाऊ स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन आलेले आहेत। त्या बैठकीमध्ये भाऊनं सांगितलं की जे काय करायचं आहे सरकारला करायचं आहे। आमच्या जे काय मागण्यात आम्ही निवेदनं तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। आता चर्चा करण्यासाठी आमच्याकडून कोण यावं आणि त्यांनी काय नवीन मुद्दा सांगावा असं काय सरकारकडे शिल्लक राहिलेलं नाही। त्यामुळे सरकारनं अंमलबजावणी करावी आणि सर्टिफिकेट आणून द्यावं, ह्या पद्धतीचा मेसेज दीपक भाऊनं काल आलेल्या ॲडिशनल कलेक्टर यांच्याकडे पाठवला। वास्तविक पाहता आज चर्चा करावं, धनगर समाजाची समस्या नव्याने काय आहे हे फडणवीस साहेबांना सांगावं असा मुद्दा नाही। फडणवीस साहेब स्वतः बारामतीमध्ये आले होते। 2014 साली ते सांगितले की धनगर समाजाची मागणी रास्त आहे। कारण फडणवीस साहेबांनी अटल बिहारी यांचं वाजपेयी यांचं भाषण ऐकलं असेल। 2004 साली पंढरपूर येथे अटल बिहारी वाजपेयी यांनी येऊन सांगितलं की धनगर समाजाची समस्या रास्त आहे, धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू झालं पाहिजे, हे अटल बिहारी यांनी सांगितलं होतं। त्यामुळं फडणवीसांना कदाचित त्याच पक्षामध्ये काम करत असताना त्या गोष्टी माहिती असतील, म्हणून ते 2014ला बारामतीमध्ये येऊन सांगितले होते की धनगर समाजाच्या आरक्षणाचा माझा पूर्ण अभ्यास झालेला आहे, मी पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करतो। मात्र तसं काही होताना दिसत नाही। हे असं न होण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही राजकीय इच्छाशक्ती आहे। आज फडणवीसांचा गैरसमज आहे की धनगर समाजाचं मत भाजपला नाही पडलं तरी भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात येऊ शकतं। त्यामुळं फडणवीस कदाचित धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करायला तयार नाहीत। आजचा दुसरा दिवस आहे, जर आज सरकारनं सकारात्मकतेनं तुमच्या उपोषणाकडे पाहिलं नाही तर पुढली भूमिका काय असणार? पुढली भूमिका दीपक भाऊ आणि सर्व मिळून आम्ही ठरवणार आहे। उद्याचा शेवटचा दिवस आहे। मी आज आझाद मैदानमधून या महायुती सरकारला सांगू इच्छितो, आज दीपक भाऊ बोराडेचा दुसरा दिवस आहे उपोषणाचा। त्यांना एवढंच सांगू इच्छितो मी का 2014मध्ये तुम्ही आम्हाला शब्द दिलं होतं का आमचं सरकार आणा तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला ST आरक्षण अंमलबजावणी करून देऊ धनगर समाजाला। देवेंद्र फडणवीस त्यावेळेला जर हेच धनगर समाज तुमच्या पाठीशी नसता तर या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार कधीच आलं नसतं। आताही सांगू इच्छितो, वेळ गेलेली नाही आहे। मला वाटतंय, आम्हा सर्व धनगर समाजाला वाटतंय का तुमच्याकडे जे आमदार मंत्री जे आहेत ते सगळे आयात केलेले आहेत। गेल्या 70 वर्षापासून त्यांच्यामुळे धनगर समाज वंचित होता आणि त्यांच्या बोलण्यानुसार, त्यांच्या दबावानुसार तुम्ही हे डिसिजन घेत नाही, निर्णय घेत नाही, असा आमचा थेट आरोप तुमच्यावरती आहे। या अगोदर जर पाहिला गेलं तर याच ठिकाणी मनोज जरांगेंचं देखील उपोषण पार पडलं, मात्र रात्रीच्या दरम्यान देखील मराठा बांधव या ठिकाणी थांबायचे, मात्र तुम्हाला थांबू दिलं जात नाही। हा आमच्या समाजावर मोठा अन्याय आहे। कारण एका समाजाला दुसरा न्याय आणि आम्हाला एक न्याय, हा सरासर आमच्यावर अन्याय आहे। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, आता खरं तर दुसरा दिवस आहे, मात्र कोणकोणत्या आमदारांनी या ठिकाणी भेट दिली आहे? मी आमदार साहेबांना, खासदार साहेबांना कुठलाच आम्हाला पाठिंब्याची गरज नाही। भारतीय घटनेनुसार जी 36 नंबरला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र ST प्रमाणपत्राची आम्हाला गरज आहे। आज 70 वर्षापासून जी प्रस्थापित घराणे असतील किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, त्याने ह्या आरक्षणापासून आम्हाला वंचित ठेवलेलं आहे। आमच्या लेकराचं भविष्य ह्याने अंधारात ठेवलेलं आहे। आम्हाला महागल्ल्या दर्जावाटी, आम्हाला खासदारकी नको, आमदारकी नको, आम्हाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र ST प्रमाणपत्राची अंमलबजावणी आदेश
किंवा जी आर आम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. भाऊचा काल पहिला दिवस होता, आज दुसरा दिवस आहे. आम्ही आज प्रशासन उद्या आम्हाला परवानगी देईल न देईल, पण आम्ही आदेश घेतल्याशिवाय किंवा शासनाचा आदेश किंवा परवानगी घेतल्याशिवाय आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. ओके. एस टी आरक्षणाची ही जी मागणी आहे हे सरकार तुम्हाला वाटतंय का मान्य करेल? नाही करत ते. त्याचं कारण आहे, देवाभाऊला असं वाटतंय की 70 वर्ष काँग्रेसनं, राष्ट्रवादीनं, शिवसेनेनं यांना आरक्षण दिलेलं नाही. मग आपण जर देव म्हणलो तरी आता आपण जरी नाही दिलं तर ह्यांचा खरा शत्रू कोण आहे? काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना. मग ह्यांना हे धनगर मतदान करणारच नाहीत, आपोआप आपलाच मतदान करतात. म्हणून हे आमची कोंडी त्यानं आमचं माप त्यानं काढलं आहे, म्हणून ते आम्हाला आरक्षण नाही देत ते. मग ओबीसी मधलं मराठा समाजाला दिलं ना? हो, कुणबी म्हणून त्यांनी दिलं मराठा समाजाला. गॅजेटमध्ये नोंद सापडली कुणबीची. व आमचं संविधानात आहे ना, आमचं बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानात आहे 36 कलमवर घटनेमध्ये. मग आम्हाला द्यायच पाहिजे, पण ते का देत नाही ह्याचं हेच कारण आहे की धनगर समाज आपल्याशिवाय मतदान कोणाला करीत नाही, हे आत्मविश्वास आहे त्या फडणवीसला. पण शेवटी एक ना एक दिवस हातीची माती होणार आणि ह्याचा पसारा हे नागपूरला घरला घेऊन जाणार. खरं तर 3 दिवसापर्यंतच परवानगी आहे असं इथून सांगण्यात येते. मात्र आता 4थ्या दिवशी भूमिका काय असणार? आम्ही सगळेच, आमचे अर्जुन सरकर दादा, आमची सगळी टीम, आम्ही ह्या मैदानातून हलणार नाहीत. आम्हाला जरी पोलिसांनी आत टाकलं तर आज जरी टाकलं हरकत नाही. उद्या भविष्यात आम्ही समुद्रात उड्या मारू आंदोलन करू. कारण मंथल्यात तू जाळे लावशील पण समुद्रात तू जाळे लावू शकत नाहीस, हे ध्यानात ठेव. देवा भाऊ, भाऊ देवा दरबारी तुझ्या मांडला खेळ आता, दीपक भाऊनं अर्जुन सरकरनं नवा. म्हणून तू जरा धनगराचा नको करू हेवा दावा, दे आरक्षण लवकर, तरच तुझा राहीन पसारा इथं. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र धनगर आरक्षणाचा मुद्दा तापणार असं या ठिकाणी स्पष्ट प्रतिक्रिया दरम्यान दिसून येते. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मुंबडी, आझाद मैदान, मुंबई.